हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मिलिंद अकॅडमी यूट्यूब चॅनल. आपण 10th स्टँडर्डची पहिली पोयम अ टीनेजर्स प्रेयर याचा इंग्लिश वर्कशॉप या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप सोडवण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. Question number first. Choose the correct alternative and complete the given sentences. खाली आपल्याला काही अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. त्यातील योग्य जो अल्टरनेटिव्ह आहे तो चूज करून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे. तर चला आपण आता पहिलं सेंटेन्स बघूया. अकॉर्डिंग टू द पोएट आर ब्रॉट बाय इच न्यू डे. ऑप्शन आहे अ न्यू बिगिनिंग. याचं करेक्ट ऑप्शन आहे न्यू बिगिनिंग्स. According to the poet, new beginnings are brought by each new day. B. We must decide to take the road which leads to dash dash. Options: great distress, great success. The right answer is great success. We must decide to take the road which leads to great success. C. The poet prays to the Lord to help him stand for what is dash dash. Option: might right. Right answer is right. The poet prays to the Lord to help him stand for what is right. D. The poet wants to see that his teenage years has been dash dash years of his life. Option: worst, best. The right option is best. The poet wants to see that his teenage years have been best years of his life. Question number second. Find and write the pairs of rhyming words from the poem. पोएम मधून आपल्यास रायमिंग वर्ड शोधायचे आहे. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द, सारख्या उच्चाराचे शब्द. या सारख्या उच्चाराचे शब्द आपल्याला दिलेल्या पोएम मधून आपल्याला शोधायचे आहेत. चला तर मग आपण रायमिंग वर्ड शोधूया. बघा, या पोएम मधील रायमिंग वर्ड्स आहेत मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, and last rhyming words way, day. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. या कवितेची राईम स्कीम काय आहे? खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. आता या पोएमची राईम स्कीम आहे ABCB. आता या पोएमची राईम स्कीम कशी आली या संदर्भामध्ये एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की नेमकी पोएमची राईम स्कीम कशी काढायची असते. या संदर्भातील स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता. Question number 4. Match the lines in column A with the figure of speech in column B. या ठिकाणी column A मध्ये काही पोएमच्या लाईन्स दिलेल्या आहेत आणि column B मध्ये त्यांची figure of speech दिलेली आहे. आपल्याला योग्य ती figure of speech कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर चला बघूया आपण नेमक्या कोणत्या लाईनला कोणती फिगर ऑफ स्पीच आहे. फर्स्ट लाईन, डिसिजन आय मस्ट मेक. या लाईनची फिगर ऑफ स्पीच आहे इनवर्जन. सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. त्याची फिगर ऑफ स्पीच आहे ॲपस्ट्रॉफ. थर्ड, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. या लाईनची फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटेरेशन.
फोर्थ, आय कॅन चूज टू टेक द रोड लाईफ. याची बिगरवस्तीची आहे मेटॅफर. या संदर्भातील महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच कोणत्या आहेत आणि कशा प्रकारे त्या आपण पोएम लिहू शकतो या संदर्भातील व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला फिगर ऑफ स्पीच समजते. क्वेश्चन नंबर 5, एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. This is the group activity. From group and discuss each element of planning and interview and prepare notes on each element. विद्यार्थ्यांनी गट करून दिलेल्या मुद्द्यांवर चर्चा करावी व प्रत्येक घटकाविषयीची माहिती आपल्या वहीत लिहावी. तर चला आपण आता या एलिमेंट्स बघूया. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर द एक्झाम. फॉर्मॅट स्ट्रक्चर. Introduction. Introduce the interview and ask the questions that allow listeners to understand why the person is being interviewed. जो इंटरव्ह्यू घेणारा आहे त्याने जो इंटरव्ह्यू देणारा आहे त्याला प्रश्न विचारायचे आहे, जेणेकरून जो लिस्नर आहे त्या लिस्नरला समजेल की नेमकी इंटरव्ह्यू कशासाठी घ्यायची आहे. आता त्यासाठी काही क्वेश्चन्स आपल्याला विचारायचे आहेत. The main questions बघा. Start asking WH questions. आता WH क्वेश्चनने सुरुवात होणाऱ्या शब्दांनी आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. आता ते WH वर्ड्स कोणते आहेत? व्हॉट, व्हाय, वेअर, व्हेन, हू, एटसेट्रा. अशा प्रश्नांनी त्यांना प्रश्न विचारायचे. त्यानंतर लास्टला असते कन्क्लुजन. Concluding questions that involve future plans of the interview or any other message that need to be conveyed. आता कन्क्लुजन करताना इंटरव्ह्यूला अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे असतात की त्यांचा जो फ्युचर प्लॅन आहे किंवा काही एखादा मेसेज ते आपल्या लिस्नरला देऊ शकतात का, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारायचे आहेत. साईज, लेंथ, हाऊ मच. आता प्रश्नांची साईज किती असली पाहिजे, किती प्रश्न असले पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. टिपिकली an interview would have about 10 questions in total. आपण टोटली 10 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी इंटरव्ह्यूला विचारायचे आहेत. डज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स. म्हणजे आपण इंटरव्ह्यू विचारताना काय करावे आणि काय करू नये, म्हणजे कोणते प्रश्न विचारावे, कोणते प्रश्न विचारू नये या संदर्भामध्ये बघूया. डोंट्स. डू नॉट बी रूड, ऑलवेज द पोलाइट. प्रश्न विचारताना रूड क्वेश्चन्स नको आहेत, नेहमी पोलाइटली क्वेश्चन्स असावे, आदरयुक्त प्रश्न विचारावेत. डू नॉट आस्क एक्स्ट्रीमली पर्सनल क्वेश्चन. खाजगी वैयक्तिक जीवनातील कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये. डू थ्रो रिसर्च द टॉपिक्स बिफोर बिगिनिंग द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू सुरुवात होण्यापूर्वीच आपण त्यावरती रिसर्च करावा. डू आस्क क्वेश्चन्स रिलेव्हंट टू द टॉपिक. टॉपिकच्या रिलेटेडच प्रश्न असावे. डू मेक द इंटरव्ह्यू फ्री फ्लोइंग अँड नॉट टू बी मोनोटोनस. इंटरव्ह्यूचे प्रश्न हे फ्री फ्लोइंग मधले असावे, मोनोटोनस नीरस अशा प्रकारचे प्रश्न नको आहे. टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. यस, नो क्वेश्चन्स और WH टाइप्स. क्वेश्चनचा प्रकार कोणत्या प्रकारचा असावा. डू नॉट सिम्पली आस्क द क्वेश्चन दॅट रिझल्ट इन जस्ट वन वर्ड, यस और नो आन्सर. अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे की ज्याचं उत्तर एका शब्दात असलं पाहिजे, त्याला आपण यस नो टाइप क्वेश्चन म्हणतो, म्हणजे ज्याचं उत्तर यस किंवा नो मध्येच असेल. आज थ्रो WH क्वेश्चन्स. त्याचबरोबर WH क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी विचारावेत. Question number 6. Prepare a set of 10 questions to interview any successful teenager. कोणत्याही एका यशस्वी अशा टीनेजरची इंटरव्ह्यू घेण्यासाठी 10 प्रश्नांचा संच तयार करा. You may use the following guidelines. खाली दिलेल्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याचा वापर करून प्रश्न तयार करा.
तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सक्सेसफुल टीनेजरची इंटरव्ह्यूसाठी प्रश्न तयार करूया. नेम ऑफ द इंटरव्ह्यू यशराज घोडे. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर टीव्ही रिपोर्टर राजू माने. टॉपिक म्युझिक. डेट 18 ऑगस्ट 2025. टाइम 12 PM. ड्युरेशन half an hour. Interview questions for blind musician. First question. Could you please tell me about your family? तुमच्या फॅमिली विषयी थोडंसं सांगा. Second question. How did your blindness affect your career as a musician and composer? As a musician आणि composer म्हणून तुमच्या करिअरवरती कशा प्रकारे तुमच्या ब्लाइंडनेसचा इफेक्ट पडला? Who supported you in your venture? तुम्हाला तुमच्या व्हेंचरमध्ये कोणी सपोर्ट केला? क्वेश्चन नंबर 4. Who were your gurus and what sort of training did you receive? तुमचे गुरु कोण होते आणि तुम्हाला कोणी ट्रेनिंग दिलेले आहे? क्वेश्चन नंबर 5. What is your specialty in singing? सिंगिंगमध्ये तुमची वैशिष्ट्य काय आहे? क्वेश्चन नंबर 6. Which was the best performance in your life according to you? तुमच्यामध्ये तुमच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स कोणता? क्वेश्चन नंबर 7. What are the award you have received? तुम्ही कोणत्या प्रकारचे अवॉर्ड स्वीकारलेले आहेत? क्वेश्चन नंबर 8. What are your plan for future? भविष्यामध्ये तुमचं काय प्लॅनिंग आहे? क्वेश्चन नंबर 9. What is your advice young aspirants? जे यंग ॲस्पिरंट्स आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? क्वेश्चन नंबर 10. What can you do to encourage them? तुम्ही त्यांना एन्करेज करण्यासाठी काय करू शकता? क्वेश्चन नंबर 7. Read the poem. Write an appreciation of the poem in about 12 to 15 sentences with the help of the following points. पोयम वाचा आणि पोयमवरून 10 ते 12 वाक्यांमध्ये खालील टेबलचा आधार घेऊन पोयमचं ॲप्रिसिएशन लिहा. Points first. Title. The title of this poem is A Teenager's Prayer. Poet J. Morse. Rhyme scheme ABCB. Favorite line. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the rotten road that leads to great distress. It is my favorite line. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची आवडती लाईन या ठिकाणी लिहू शकता. नेक्स्ट पॉइंट. थीम और सेंट्रल आयडिया. The theme of this poem is teenager's dilemma about making the right decision. The responsibility of choice fall fully on him/her. A wrong decision may ruin the whole life. Hence, the teenager in the poem prays to God for his help and guidance. या पोएमची थीम अशी आहे की जे टीनेजर्स आहेत ते देवाला प्रार्थना करतात की तू आम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर, कारण चुकीचा निर्णय जर घेतला तर आमचं संपूर्ण जीवन हे उद्ध्वस्त होऊ शकतं, नष्ट होऊ शकतं. नेक्स्ट पॉइंट इज फिगर ऑफ स्पीच. एपिस्ट्रॉफ, इन्वर्जन, मेटाफर, ॲलिटेरेशन एटसेट्रा. Next point. Special features. Type of the poem, language, style, tone, implied meaning, etc. The special features of this poem. This is a short but quite well structured poem. In the first 2 stanzas, the speaker of the poem, a teenager, thinks deeply about the burden of making choices. In the following 2 stanzas, the speaker of the poem seeks
God's help to show him/her the right path. In the final stanza, the speaker concludes that he/she would always cherish the teenage years spent under the constant guidance of Almighty God. ही पोयम अतिशय छोटी आणि वेल स्ट्रक्चर्ड पोयम आहे. यातील पहिल्या 2 स्टांजामध्ये जे टीनेजर्स आहेत ते देवाकडे प्रार्थना करताना किंवा निर्णय घेताना त्यांच्यावरती दडपण आहे. पुढच्या 2 स्टांजामध्ये ते देवाला विनंती करतात की तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी मदत करा. आणि शेवटी कन्क्लुजन करताना पोएट या ठिकाणी म्हणतो की जे टीनेजर्स आहेत त्या टीनेजर्सला वर्षानुवर्ष अशाच प्रकारचं गायडन्स करून एक दिवस त्यांना सक्सेसफुल बनवू. नेक्स्ट पॉइंट, व्हाय आय dislike the poem. I like the poem for its clear and important message. As a teenager myself, I can very well relate to this very relevant message. ही पोएम तुम्हाला का आवडली हे तुम्ही तुमच्या शब्दात देखील लिहू शकता. Question number 8. Compose a short prayer in English asking God to guide you in your teenagers. Later, you can even try to make the lines rhyme to give it a poetic form. तुमच्या कुमारवयात तुम्हाला देवाचे मार्गदर्शन लाभावे याकरिता केलेली छोटी प्रार्थना लिहा. कवितेचे स्वरूप देण्याकरता यमकयुक्त ओळी लिहा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक छोटीशी पोयम तयार करूया. Oh God, bless me with friends with purest heart, who shall always stand by me in dark and dust. Let our friendship grow clean and right. My future bright will be in my sight. अशा पद्धतीने तुम्ही देखील एक छोटीशी पोयम तयार करू शकता. Question number 9. Look around in your vicinity, your family, friends, neighbor, classmate, etc. and write about 4 teenagers who have made a name of themselves by doing something extraordinary. तुमच्या अवतीभोवती असलेले तुमचे कुटुंब, मित्र, शेजारी, वर्गमित्र इत्यादींकडे लक्ष टाका आणि ज्यांनी काहीतरी भव्य दिव्य करून स्वतःचे नाव कमावले आहे अशा 4 कुमारी विषयी माहिती लिहा. चला तर आपण अशा आपल्या आसपास असणाऱ्या 4 विद्यार्थ्यांची किंवा 4 मुलांची ज्यांनी काही स्पेशल केलेलं आहे त्यांची माहिती बघूया. पहिला टीनेजर्स ग्रुप आहे फॅमिली. फॅमिलीमध्ये नाव आहे सचिन. सचिनने एक स्पेशल परफॉर्मन्स केलेला आहे. त्याने won a medal in state level competition मध्ये एक मेडल जिंकलेला आहे. सेकंड टीनेजर ग्रुप आहे फ्रेंड. नाव आहे सुशांत. सुशांतने सेव्ह अ चाइल्ड फ्रॉम द ड्रॉनिंग. सुशांतने बुडणाऱ्या मुलांना वाचवलेला आहे. थर्ड नेबर नेम प्रशांत. प्रशांत हेल्प्स पुअर स्टुडंट्स इन देअर स्टडीज. त्याने जे काही गरीब मित्र आहे किंवा अभ्यासामध्ये कमी आहेत त्या मित्रांना अभ्यासासाठी मदत केलेली आहे. आणि फोर्थ आहे क्लासमेट रमेश. रेस्क्यू अ फॅमिली फ्रॉम फायर. आगीपासून फॅमिलीचं त्याने रक्षण केलं आहे, फॅमिलीला वाचवलेलं आहे. अशा प्रकारे आपण देखील आपल्या आसपास असणाऱ्या मुलांचे त्यांनी जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलेले आहे त्याबद्दल माहिती लिहू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. Thanks for watching video.